साळवी हे शिवसेनेची साथ सोडणार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः विनायक राऊत आहेत। साहेब, राजन साळवी हे शिंदेंच्या पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत, काय सांगाल याकडे? मला काय त्यावर काय भाष्य करायचं नाही आहे, कारण ज्या दिवशी राजन साळवींचा पराभव झाला त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासूनच त्याने संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरून आपल्याला आता भविष्यामध्ये काही भविष्य आपल्याला दिसत नाही आहे, त्यामुळे आपल्याला भारतीय जनता पक्षामध्येच जावं लागेल असं सर्वांना सांगत होते। परंतु त्यांचं दुर्दैव की त्यांना भारतीय जनता पक्षाने कधीच दरवाजा उघडा केला नाही, किंबहुना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांना भेट दिली नाही आणि त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना आजपर्यंत ज्यांच्याशी जे भांडत राहिले त्या सामंत कुटुंबियांचं एक त्यांच्या पक्षात जाऊन त्यांना काम करावं लागतं, हे त्यांच्यावर ओढवलेली ती ही दुःस्थिती आहे। बीजेपीमध्ये प्रवेश मिळाला याचं कारण काय असू शकतं नेमकं? बीजेपीला माहिती आहे ना की ह्यांची नेमकी कॅपॅसिटी किती आहे ती, त्यामुळे प्रत्येक निवडणुकीला कोणाच्या ना कोणाची गद्दारी करायची। म्हणजे उदय सामंतांचं पहिलं राजकीय उदय हा राजन साळवींच्या गद्दारीमुळे झाला विधानसभेमध्ये। त्यानंतर आता भाजपाचे जे शिंदे गटाचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी 1 वर्षापूर्वी राजापूरच्या जवाहर चौकामध्ये जाहीर आरोप केले होते की लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राजन साळवी आमच्याकडून किती पैसे घेतात हे त्यांनी सांगावं। हिम्मत असेल तर धूत पापेश्वरच्या पिंडीवर हात ठेवून सांगावं मी खोटं बोलतोय म्हणून। म्हणजे अशा पद्धतीने ज्यांच्यावर नेहमी आरोप होत होते त्यांना भाजपजवळ नाहीच करणार आहे। भारतीय जनता पक्षाला माहिती आहे यांचा उपयोग नेमका काय आहे। कडवट शिवसैनिक म्हणून राजन साळवींकडे पाहिलं जायचं, पण मात्र अशी वेळ कोणती आली की त्यांना उद्धव ठाकरेंची साथ सोडावं लागली? असं आहे की एकदा सत्तेची लालूच लागली, कॉन्ट्रॅक्टरशिपची लालूच लागली की भविष्याकरता त्यांना अशी दुर्बुद्धी सुचते। त्याच्यातलं हे साहेब, काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपचा मेळावा झाला। अनेक नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, तालुका प्रमुख असतील, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बरेचसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेतले तुमच्या प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये। प्रवेश हा विचाराने किंवा नैतिक मूल्यावर आधारित केलेला नाही। कुडाळच्या नगरसेवक जे गेले त्यांच्या एकेकाचा विक्रीचा भाव चौकशी करा किती आहे तो, आणि अशा पद्धतीने खरेदी विक्री करून आम्हाला कार्यकर्ते घेण्याची गरज नाही। ज्यांनी आपल्याला बाजारात विकायला ठेवलं होतं ते विकले गेले, पण निष्ठावंत कार्यकर्ते आमच्यावर ठामपणे राहिलेले आहेत।